Start the recording. Fine. Let me share the screen. Fine. So today we have to start a new topic, and that is called function in Python. Function in Python. I think you have lots of assignments, guys, right? As I already told yesterday, you need to convert all the for loop programs into while loop programs. जे काही फॉर लूप मध्ये आपण केले होते ते while loop मध्ये करायचे. सो असाइनमेंट्स खूप सारे आहेत तुमच्याकडे, ठीक आहे. So now today we have to cover something called function topic. This is also a very important topic actually. पहिली गोष्ट, why to learn this function topic. माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल, पण डोंट वरी. मीच होतो काल पण, आज पण मीच आहे. ठीक आहे, फाईन. आय एम ओके नाऊ, नो प्रॉब्लेम. ते पण थोडंसं नाही ना, ते म्हणतात ना, आजारी पहिल्यावर कसर राहते, कसर 2-4 दिवस, असा विषय आहे. कसर राहतच असते, ठीक आहे. सो वाय टू यूज पायथन, वाय टू यूज फंक्शन एक्झॅक्टली. पायथन तर यूज करतच आहोत आपण, राईट. फंक्शनची गरज का पडली, नेमकं काय कारण होतं, कंट्रोल स्टेटमेंटची गरज का पडली. I want to take the decision, and for that, we are going to use if else, elif, nested if, and we are using looping statement as well for taking the decision only. त्यासाठी आपण कंट्रोल स्टेटमेंट यूज केल्या. डिसिजन घेतले सुद्धा, आपण खूप मोठे मोठे डिसिजन घेतले. येस ऑर नो गाईज. बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये डिसिजन असू द्या, मूव्ही बुकिंगमध्ये डिसिजन असू द्या, किंवा अदर जे आपण टास्क केले, अदर आपण जे मिनी प्रोजेक्ट टाईप प्रोजेक्ट बनवले त्याचे डिसिजन असतील, किंवा कोणता स्टार पॅटर्न कसा प्रिंट होईल त्याचा डिसिजन असेल. आणि छोटे छोटे डिसिजन जरी असले, ते डिसिजन आपण कंट्रोल स्टेटमेंटच्या माध्यमातून घेतले. आता फंक्शन मधून काय करायचंय नेमकं, वाय वी आर गोइंग टू यूज द फंक्शन. बघा, फंक्शन एक्झॅक्टली असतं काय हे समजून घ्या. फंक्शन इज अ block of reusable code that performs a specific task. Very simple definition. Function is a block of reusable code. This is very important line. Reusable code. आणि त्याचं काम आहे काहीतरी स्पेसिफिक टास्क परफॉर्म करणं. रियुजेबल म्हणजे एखादी गोष्ट परत परत यूज करणे, त्याला रियूज करणे असं म्हणतात. रिअल लाईफ मध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपण रियूज करतो, बरोबर आहे. आपण घेतो आयफोन, एक 2-4 वर्ष वापरतो, परत काय म्हणतो, हे धर आई, माझा आयफोन तुला घे. आई काय करते, तुमचा फोन रियूज करते. मग तुम्ही काय करता, नवीन व्हर्जन घेता आयफोनचं 17 प्रो मॅक्स, आणि आईला देतं 14, बरोबर की नाही. सो तुमचा फोन काय होतोय, रियूज होतोय का नाही. फोन इज गोइंग टू रियूज ऑर नॉट. या, फोन इज गोइंग टू रियूज. फक्त तेच नाही, दुनियाभराच्या गोष्टी आपण रियूज करतो. का एकदा घातलं की टाकून देतो, किंवा एकदा यूज केलं की टाकून देतो. नाही, आपण अंबानी नाहीये. आपण प्रत्येक गोष्ट रियूज करतो, आणि आपल्याला शिकवलं जातं की बाबा हे असं असं रियूज होऊ शकतं, परत त्याचा यूज होऊ शकतो कुठल्या तरी गोष्टीसाठी, बरोबर की नाही. त्याला रियुजेबिलिटी म्हणतात. सो सिमिलर थिंग रिअल लाईफची प्रोग्रामिंगमध्ये इम्प्लिमेंट करण्यात आली. का करण्यात आली असेल? जर रिअल लाईफमध्ये एखादी गोष्ट रियूज आपण करत असू, तर काय होतंय, आपला फायदा होतोय का तोटा होतोय? हो सर, ऑब्व्हियसली फायदा होतोय. आईला नवीन मोबाईल घेऊन द्यायची गरज नाही ना, बरोबर की नाही. आपलाच मोबाईल कर रियूज. कपडे नवीन घ्यायची गरज नाही ना, तेच आपण रियूज करतो ना. 5-6 महिने घातले, आपण म्हणतो का द्या टाकून आता नवीन, रियूज करतो, परत त्यालाच म्हणतो ठीक आहे यूज करू. इव्हन आपण कपडे तर यूजच करतो ना. बघा, आज घातलेला शर्ट पॅन्ट असेल, तो 2-3 दिवसानंतर घालतोच की आपण. दॅट इज ऑल्सो रियुजेबिलिटी. त्याच्यात आपला फायदा आहे का तोटा आहे? डेफिनेटली फायदा आहे. प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा ही कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करण्यात आली. जर तुम्हाला फायदा पाहिजे असेल, तर तुमचा कोड सुद्धा रियूज झाला पाहिजे. परत परत तोच कोड लिहायचा म्हणजे काय जोक आहे का काय? टाइम जाणार. येस ऑर नो, आपला टाइम जाणार की नाही, ह्युमन पॉवर जाणार. तेवढंच आपण जी थिंकिंग केली तेवढीच जाणार. सो बेटर इज दॅट कोड रियूज झाला पाहिजे. सो फंक्शनच्या मदतीने कोड रियूज होणार आहे, पहिला ॲडव्हान्टेज.
फंक्शनच्या मदतीने एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म होणार आहे. दुसरा ॲडव्हांटेज. आर यू गेटिंग माय पॉइंट? आणि आणखीन काय ॲडव्हांटेज आहे त्याचे? खूप सारे ॲडव्हांटेज आहेत. फंक्शन बनवायचं का? व्हाय फंक्शन? फंक्शनच्या मदतीने मित्रांनो, पहिली गोष्ट तर काय म्हणलो आपण कोड रियूज होतो. होतो 100% रियूज. मी दाखवतो तुम्हाला. कोड रियुजेबिलिटी. आपल्याला आपला कोड इझिली डिबग करता येतो. काय बोलता मस्त? हो, इझिली डिबगिंग. डिबगिंग म्हणजे अहो, आपल्याला आपला कोड समजणं त्याला डिबगिंग म्हणतात. लिहिलंय काय नेमकं? जर फंक्शन नसतं तर हे अवघड झालं असतं बरं का. डिबग करणं लई अवघड झालं असतं. कसं काय ते पण सांगतो. तिसरी गोष्ट लेस रिपिटेशन. रिपीट करायची गरजच नाही ना. हे बरोबर की नाही? तेच यूज करायचं. कशाला रिपीट करायची गरज आहे? बरोबर की नाही? बेटर रीडेबिलिटी. रीडेबिलिटी. READABILITY. बेटर रीडेबिलिटी म्हणजे आपल्याला आपला कोड नीट वाचता येतो. आपल्याला तर येतो हो. समोरच्यानं जर कोड बघितला त्याला पण वाचता आला पाहिजे. हो सर, त्याचा काय संबंध आहे आपला कोड वाचायचा? कंपनीत तुमचा कोड सगळेच वाचतात. तुम्ही तुमचा कोड GitHubला पुश करता आणि ते तिकडून पुल करता. पुश, पुल चालूच असतं. कळतंय पुश म्हणजे ढकला. पुल म्हणजे ओढा. येस ओर नो? तुम्ही तुमचा कोड GitHubवरती ढकलता आणि ते तुमचा कोड त्यांच्या सिस्टमवरती ओढता. पुल, दॅट इज पुश पुल. GitHub जर तुम्ही माईट बी ऐकलं असेल कधी तर तुम्हाला या गोष्टी माहीत असतील. नसेल ऐकलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही बरं का. रिअल टाईम प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये GitHub व्हेरी, व्हेरी वाइडली यूज. एव्हरी कंपनी, एव्हरी डेव्हलपर शुड नो GitHub. कारण ते एकच असं माध्यम आहे, ओके, जे की पॉप्युलर आहे. असे खूप सारे आहेत, की जिथं सगळ्यांचा कोड डिस्ट्रिब्यूट केला जातो. अ, त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो आणि प्रत्येकजण प्रत्येकाचा कोड त्या ठिकाणी ॲक्सेस करू शकतो. बाय फॉलोइंग सम कमांड्स, पुश, पुल, राइट? सो तुमचा कोड दुसऱ्याला वाचता आला पाहिजे. दॅट इज कॉल्ड बेटर रीडेबिलिटी. नाहीतर तुम्हाला समजला म्हणजे झालं असं नसतं बरं का. होय, व्हॉट आय एम सेयिंग, तुमचा कोड तुम्हाला समजला. तुम्हाला वाटलं बस मला समजतंय ना, बाकीच्याचं काय घेणं-देणं आहे. हां, हां. अजिबात नाही. यू नीड टू राइट कोड इन दॅट वे सो एव्हरीवन कॅन अंडरस्टँड इझिली. तसा कोड लिहिला पाहिजे. त्यामुळं बेटर कोडर बनणं सुद्धा खूप गरजेचं आहे. बेटर कोडर. कोड सुद्धा छानपैकी लिहिता आला पाहिजे. ओके. बेटर रीडेबिलिटी. देन फंक्शनच्या मदतीने आपण मॉड्युलर प्रोग्रामिंग इम्प्लिमेंट करू शकतो. मॉड्युलर प्रोग्रामिंग. छोटे-छोटे मॉड्यूल दॅट इज नथिंग बट फंक्शन. छोटे-छोटे मॉड्यूल म्हणजेच काय फंक्शन. मग त्यालाच म्हणतात मॉड्युलर प्रोग्रामिंग. या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. देन तिसरी गोष्ट इझिली टेस्टिंग. 6वी गोष्ट सॉरी इझिली टेस्टिंग. टेस्टिंग एवढी ईझी होऊन जाते, म्हणजे आपला कोड जर टेस्ट करायचा झाला आपल्याला, लगेच टेस्ट करू शकतो. दॅट इज अल्सो वन मोर एडव्हांटेज ऑफ फंक्शन. सो दॅट्स द रिझन व्हाय आय एम सेइंग फंक्शन इज इम्पोर्टंट. देअर आर 6 मेजर रिझन्स गाईज टू यूज द फंक्शन यू नो इन आवर प्रोग्राम. ठीक आहे सर, कळालं हे. मग फंक्शन किती प्रकारचे असतात? बघा 2 प्रकारचे फंक्शन असतात. पहिले असतात प्री डिफाईन्ड फंक्शन्स. प्री डिफाईन्ड म्हणजे पायथॉनने दिलेले. गिव्हन बाय पायथॉन. पायथॉनने दिले. आणि दुसरे असतात युजर डिफाईन्ड फंक्शन. युजर डिफाईन्ड फंक्शन जे आपण बनवलं. आतापर्यंत आपण बनवले का? नाही. ओके. युजर विल क्रिएट. युजर म्हणजे आपण युजर आहोत पायथॉनला यूज करणारे. सो वी हॅव टू क्रिएट द फंक्शन. इट इज कॉल्ड युजर डिफाईन. पायथॉनने दिलेले प्री डिफाईन. पायथॉनने कोणते दिलेत सर? अहो, सगळ्यात फेमस फंक्शन जे आतापर्यंत आपण यूज करत आलो. कोणतं? प्रिंट. येस ऑर नो? इफ आय गो टू द वर्कस्पेस डे 14, print a function guys, print a function. Can you tell me, can you tell me print is a function which is given by Python or not? का आपण बनवलंय? काय आपण बनवलंय? आपल्याला खिचडी बनवायला टाईम नाही. फंक्शन कधी बनवावं? हे बरोबर की नाही? demo.py print, look at this function Adi and Java, let's say. हे फंक्शन आहे. बघा फंक्शनची ओळख कशी असते सांगतो तुम्हाला. ह्याला नाव असतं आणि ब्रॅकेट असतं. हे बघा हे ब्रॅकेट. हे ब्रॅकेट दिसलं की समजून जायचं हे फंक्शनच आहे. दुसरं काही नाहीये. हे काय आहे? फंक्शन. ठीक आहे. इफ आय रन दिस py demo.py, can you check it? Adi and Java. Function got called, execute.
हे पायथॉनने दिलेलं फंक्शन आहे. असे एक नाही, खूप सारे फंक्शन आहे. इफ यू राइट सम गाईज, आय वॉन्ट टू परफॉर्म द सम. सम इज अ फंक्शन. मी लिहिलं लेट्स से 10, 20, 30. इनसाइड द लिस्ट फॉर्मॅट आय एम रायटिंग 10, 20, 30. या तिघांची सम करा. 30 आणि 20, 50. 50 आणि 10, 50 आणि 10, 50 आणि 10 किती? 60. राईट? So I will capture this sum into the x variable and I will print the x. So can you check it guys? Sum is coming 60. म्हणजे याचं काम काय? बघा, परफॉर्म स्पेसिफिक टास्क याचं काम आहे या सगळ्यांची ॲडिशन करणं. याचं काम आहे याला प्रिंट करणं. हे आपलं नाही. परत सांगत आहे. कोणाचं आहे मग? पायथनचं. Are you getting my point? Then there is a max function guys. If you write some element, okay, something like this. What is the max number from this one? Let's say याला मी प्रिंट केलं y मध्ये. मॅक्स नंबर याच्यातला. मॅक्स म्हणजे कसला? अहो मोठा हो. कोण आहे मोठा? 666. कॅन यू चेक इट? आर एबल टू अंडरस्टँड? लेट्स से आय वॉन्ट मीन नंबर. मीन म्हणजे कमीत कमी. मी म्हणलं 100, देन समथिंग समथिंग समथिंग. आता यातला मिनिमम कोण आहे? 11. राईट? लेट्स सपोज झेड. झेड. प्रिंट झेड. इफ आय प्रिंट द झेड गाईज, कॅन यू चेक इट? मिनिमम इज 11. मॅक्स इज 66. सम इज 60. हे होतंय कसं काय सर? याचं काम काय? मॅक्सिमम नंबर याच्यातला शोधणं. कोण आहे हा? प्रिंट याच्यामध्ये स्टोअर करा, प्रिंट करा. याचं काम मिनिमम स्टोअर करा, प्रिंट करा. याचं काम सम करणं म्हणजे ॲडिशन करणं. हे फंक्शन आहेत काय नेमकं? प्रिंट झालं, सम झालं, मॅक्स झालं, मिन झालं. अहो हे प्रीडिफाईन फंक्शन आहे तो साहेब. कसले? पायथननं दिलेले. आपण फक्त यूज करायचे. आता तुम्ही मला सर पायथनने जर दिले होते तर आपण स्वतः का बनवायचे? ऐ स्वतः का बनवायचे? आता एक तुम्हाला क्वेश्चन विचारतो. तुमच्या पप्पांनी जर घर बांधलं, चांगलं मस्त बंगला बांधला आणि मी म्हणलं, तुम्ही तुमचं स्वतःचं घर नाही का बांधणार? तुम्ही का हो सर पप्पाचं आहे की. मज्जा आहे का हो त्याच्यात? काही मज्जा आहे का? नाही ना. स्वतःचं पाहिजे ना भिडू. येस ऑर नो? पायथननं दुनियाभराचे फंक्शन दिले हो. पण स्वतःचे फंक्शन वेगळीच मजा ना. स्वतःचं वेगळंच असतं. आपण दुसरीकडे कुठे जॉब करत असू, तिथं नोकरच झालो ना, पण स्वतःचं स्वतःचा स्टार्टअप आहे बाई. हां, महिना 10,000 कमवतो, स्वतःचा आहे बाई. त्याच्यात वेगळीच मजा असते. येस ओर नो गाईज? सो पायथन गिव्हन फंक्शन, लॉट्स ऑफ फंक्शन, बट स्वतःचे बनवा ना. स्वतःच्या फंक्शनमध्ये वेगळीच मजा असते. वेगळेच ॲडव्हांटेज असतात. यू नो सिमिलर काइंड ऑफ दॅट इन रिअल लाईफ. जसं स्वतःचं स्वतःचं असतं, तसं इथं सुद्धा स्वतःचं फंक्शन स्वतःचं असतं अँड वी कॅन गेट लॉट्स ऑफ ॲडव्हांटेज फ्रॉम दॅट. म्हणून पायथन म्हणते भाई स्वतःचं बनव. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, लाईफमध्ये स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे. असं वाटतंय का ना तुम्हाला? का वाटतंय? ठीक आहे ना, दिलं ना पायथननं सर, कशाला स्वतःचं, असं वाटतंय का? बिलकुल वाटत नाही आपल्याला. इव्हन कुठल्याही प्रोग्रामिंगमध्ये जावानं खूप साऱ्या गोष्टी दिल्या. सीने खूप साऱ्या गोष्टी दिल्या. सी प्लस प्लस दिल्या. पण ते स्वतः आपल्याला सांगत आहेत, की तुम्ही स्वतःचं काहीतरी बनवा. स्वतःचा क्लास बनवा. स्वतःचे फंक्शन बनवा. स्वतःची मॉड्यूल बनवा. पायथन सुद्धा सांगतोय आपल्याला, जे आपल्याला पुढे बघायचंय. स्वतःची एक्सेप्शन बनवा. का सांगत असेल? वी कॅन यूज इट अकॉर्डिंगली आवर रिक्वायरमेंट. आपलं आहे ना, आपण आपल्या पद्धतीने यूज करू शकतो. आधी पायथनचं आहे, त्याच्या पद्धतीनं आपल्याला यूज करायला लागेल. बरोबर की नाही? आता पायथन काय म्हणतंय मला हे बघा. जर सम पाहिजे असेल तर तू डायरेक्ट या ब्रॅकेटमध्ये देऊन चालणार नाही. तुला हे स्क्वेअर ब्रॅकेट द्यावं लागेल. हे कोणी सांगितलं? पायथननं. मला कोणाचं ऐकावं लागलं? हे बोला की. पायथनचं ऐकावं लागलं की नाही? मी माझं स्वतःचं जर बनवलं असतं, माझ्या मनानं बनवलं असतं. मला नाही स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा. विदाऊट स्क्वेअर ब्रॅकेट सम झाली पाहिजे. असं मी स्वतःचं जर फंक्शन बनवलं, सम झाली नसती का? झाली असती. पण माझं नाही ना ते. हे लक्षात येईल सगळं. नोकरीवरती साहेब म्हणेल तसंच ऐकावं लागतंय. आणि आपलं स्वतःची जर बिझनेस असेल, आपणच मालक आणि कशाचं काय? आपलं बाकीचे ऐकणं. येस ओर नो गाईज? आता इथं समजा पायथन मालक आहे. यू आर लिसनिंग पायथन. पायथन सेइंग दॅट यू हॅव टू पुट दिस 3 व्हॅल्यू इंटू स्क्वेअर ब्रॅकेट. ऐकावंच लागेल. तुम्ही जर म्हणले नसतो करत, नाही मग ते म्हणतात ठीक आहे, नको करू. तुला आउटपुटच येणार नाही. यू कॅन नॉट यूज दॅट सब फंक्शन. म्हणजे आपली मनमानी तर चालते का? बोला का? बोला की. मनमानी नाही चालत आपली. आपली मनमानी जर चालायची असेल,
तर हा काय म्हणतो माहिती आहे का? स्वतःचं बनव ना. तुझं तू बनव आणि तुझं तू कर काय करायचे. आर यू एबल टू अंडरस्टँड? हे रिअल लाईफला धरून का सांगत आहे मी? कारण प्रोग्रामिंग पूर्ण रिअल लाईफशीच रिलेटेड आहे. आपणच त्याला वेगळं ठेवलं. रिअल लाईफ वेगळी, प्रोग्रामिंग वेगळी. अजिबात नाही. सगळे एकदम असं कसं अटॅच आहे. रिअल लाईफ इज टोटली रिलेटेड टू द प्रोग्राम. टोटली गाईज. पूर्णपणे 100% बरं का. असं नाही की नाही, नाही 99%. 100% प्रत्येक गोष्ट रिअल लाईफमध्ये जी होतीये, ती प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा होते. कारण प्रोग्रामिंग इज टोटली अबाउट टू सॉल्व्ह द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. डेफिनेटली या गोष्टी असणारच. तसं स्वतःचं फंक्शन बनवायचं कसं नेमकं? त्यासाठी काय सिंटॅक्स आहे? येस, देअर इज अ सिंटॅक्स. यू नीड टू यूज वन कीवर्ड कॉल्ड डिफाइन. DEF stand for define. Define function. So now finish. And then you have to write semicolon and whatever code you want to write, just write here. Any line of number. कितीच लाईनचा कोड लिहायचा तेवढा लिहा. याच्या इंडेंटेशन मध्ये लिहायचं. झालं फंक्शन. बनवा बरं सर हे बघ. हे माझं फंक्शन डिफाईन ऍड. सर ऍड काय? फंक्शनचं नाव. काही देता येते, काही देता येते. मी म्हणलं एक्स. एक्स पण देता येते. हो. वाय पण देता येते. आधी पण देता येते. एनी नेम यू कॅन गिव्ह. कुठलंही नाव देऊ शकतो. ठीक आहे, मी ऍड दिलं. नाव व्हॉट एव्हर कोड वॉन्ट टू राईट हिअर. प्रिंट सपोज ऍड फंक्शन. आता ह्याला जर रन केलं तुम्हाला काय वाटतं? आउटपुट येईल? इफ आय रन दिस, नो आउटपुट. कारण प्रत्येक फंक्शनला कॉल करावा लागतो. बघा, विदाउट कॉलिंग फंक्शन कुड नॉट एक्झिक्यूट. वी हॅव टू कॉल ए फंक्शन. वी हॅव टू कॉल ए फंक्शन टू गेट एक्झिक्यूट. एक्झिक्यूटसाठी याला कॉलच करावं लागतो. कसं कॉल करायचं? काहीच नाही करायचं. फंक्शनचं नाव लिहायचं. फंक्शन नेम. फंक्शन नेम ब्रॅकेट. डन. याला म्हणतात फंक्शन कॉलिंग. काय म्हणता याला? फंक्शन कॉलिंग. चला, फंक्शनचं नाव ऍड. डन. फंक्शन कॉल केलं, आलं का रे ऍड फंक्शन. आउटपुट इज देअर ना. सर एकदाच कॉल करता, किती वेळा करणार? तुझं फंक्शन आहे भाई, तुझी मर्जी. 5 वेळा कॉल केलं. हाऊ मेनी टाइम इट विल गेट कॉल? याला रियुजेबिलिटी नाही का म्हणता येणार? आता मला सांग. हो सर, का नाही म्हणता येणार ना. लिहिलाय कोड किती वेळा? की एकदा. येते किती वेळा? लुपिंगच्या मदतीने सुद्धा रियुजेबिलिटी होते. याच्या मदतीने सुद्धा रियुजेबिलिटी होते. बघा ना, हे रियूज झालं की नाही? एकच ड्रेस 5 दिवस घातला की नाही? म्हणजे 1 दिवस आड हो. घातला की नाही? बघा ना, रियूज झाला की नाही? 100% झाला. सर किती वेळा कॉल? किती वेळा? एनी लिमिट? नो एनी लिमिट. ॲडमध्ये फक्त तुम्ही ॲड असं केलं. इफ यू राईट समथिंग different kind of code. Let's say X variable I am taking, Y variable I am taking. Then I am saying print addition is something A plus B. A plus B. Can you check it? Sorry, X plus Y. मी X घेतलं ना, हे नाही घेतलं. X plus Y. And now if I call only one time, guys, can you check it? Output is what? Addition is 300. X is 100, Y is 200. दोघांची ॲडिशन झाली, कॉल केलं. तुम्ही डबल कॉल केला. डबल ॲडिशन इज 300. कळते सगळ्यांना. म्हणजे एकदाच लिहायचं, रिपीटेड यूज करायचं. इफ यू टू टेक इनपुट फ्रॉम युजर, लगेच घ्या. इनपुट एंटर फर्स्ट नंबर. हे इनपुट युजर कोणी येईल? बरोबर की नाही? धन्याला पण म्हणा इंट इनपुट. आता हे सगळ्यांना येतं, हे तुम्ही करू शकता ना, का नाही करू शकत? एंटर सेकंड नंबर. नाव इफ यू रन, तुम्हाला 2 नंबर विचारतील. पहिला नंबर, दुसरा नंबर, दोघांची ॲडिशन. दॅट इज अ फंक्शन गाईज. आर यू एबल टू अंडरस्टँड? दॅट इज अ फंक्शन. आणि या फंक्शनला म्हटलं जातं, फंक्शनला ना पॅरामीटर आहे ना रिटर्न व्हॅल्यू. हा राईट, याचं नाव काय बघा. हा पहिल्या टाईपमध्ये मोडतो, ज्याला म्हटलं जातं फंक्शन विदाउट पॅरामीटर अँड विदाउट रिटर्न व्हॅल्यू. असं फंक्शन जे पॅरामीटर पण घेत नाही, रिटर्न व्हॅल्यू पण घेत नाही. पॅरामीटर घ्या. फंक्शनच्या नेमच्या नंतर हे जे ब्रॅकेट आहे, इथं पॅरामीटर आपण देऊ शकतो, जे की ऑप्शनल असतात. इथं दिले का मी? नाही. म्हणजेच काय? ऑप्शनल. द्यायचे असले द्या, नसेल द्यायचे नसेल नका देऊ. तो दुसरा टाईप आहे. इफ आय शो यू, लेट्स मी एक फंक्शन बनवलं. डिफाईन समथिंग
fun. And here I am writing parameter name. Can you check it? ह्याला parameter आहे. And if I print here your name something, what guys, I will just write here name variable. And then ज्यावेळेस मला कॉल करेल असा, हा मला एक पॅरामीटर मागत आहे. सो यू हॅव टू पास फ्रॉम युअर आर्ग्युमेंट टू दिस पॅरामीटर. सो आय एम पासिंग युअर आधी. सो आधी जाणार कुठं? नेम मध्ये. आणि प्रिंट काय होणार? युअर नेम इज ऑब्विसली आधी ना. युअर नेम इज आधी. वाय? वी आर सेंडिंग आधी. पण लेट्स से मी आता दुसऱ्या वेळेस म्हणलं इथून राम. आधी आधी जाईल. युअर नेम इज आधी येईल, परत कॉल होईल, परत राम जाईल. युअर नेम इज राम. कॅन यू चेक इट? पहिला कॉल झाला, आधी गेला, पुन्हा गेला, राम गेला. सो लाईक दॅट एनी नंबर कॉल यू कॅन द फंक्शन रोहित. नाउ युअर नेम इज रोहित. हे लुक ॲट दिस. आता एक स्ट्रिंगचं फंक्शन आहे, याला अप्पर केसमध्ये करायचं. सो यू कॅन जस्ट राईट हिअर टू अप्पर केस. हे पायथनचं फंक्शन आहे बरं का. असंच यूज करावं लागतंय. नेमच्या पुढे डॉट लाव. याचं काम काय? याचं काम आहे to uppercase. Gesture object to uppercase. Let me right click this. Okay. To uppercase. Let me use U small, C small. I want to check it exactly a function आहे कसं. ओके, असं पण नाहीये. ठीक आहे, मला एकदा चेक करू द्या. स्पेलिंग काय त्याची? Let's say I'm taking one name, that is Adi. Name dot, yeah, we have, only uppercase, I think. Yeah, only uppercase, not to uppercase. It is in the Java actually. So you have to write just upper. किती सोपं आहे. अप्पर म्हणलं की डायरेक्ट अप्पर होतं बरं का. हे बघा, आधी राम रोहित. अप्पर म्हणजे काय? अप्पर केस हो. आधी तुम्ही स्मॉल मध्ये दिलंय, मग आलंय अप्पर मध्ये. Why? Because of this upper. If you write lower, everything will be in the low. हे बघा, हे कॅपिटल आहे पण लोअर का आलं? वी आर युझिंग लोअर. वी आर युझिंग लोअर, करेक्ट. सो दिस इज वॉट गाईज. त्याला काय म्हणाल तुम्ही? फंक्शन विथ पॅरामीटर बट नो रिटर्न व्हॅल्यू. येस ऑर सेकंड वे टू राईट अ फंक्शन. खूप सारे वे आहेत बरं का लिहिण्याचे. हा दुसरा वे. फंक्शन विथ पॅरामीटर अँड विदाउट रिटर्न व्हॅल्यू. रिटर्न व्हॅल्यू नाहीये पण पॅरामीटर आहे. सो असे सर किती पॅरामीटर लिहू शकतो? किती बी लिहा ना, कितीही पॅरामीटर लिहा. इफ यू राईट समथिंग, लेट्स से ऍड. आय एम रायटिंग 2 parameter x, y. Then I can do here addition is something x plus y. हे नाही का देऊ शकत मी असे 2 पॅरामीटर. 100 and 1%. मी दिलं 100, 200. 100 200 याच्यात गेलं, ॲडिशन होणार, 300 आउट येणार. राईट. इफ यू राईट वन मोर टाईम, तुम्ही आता वेगळी व्हॅल्यू दिली, याची ॲडिशन होणार, बरोबर की नाही? 344, 444. कसंही द्या, काही द्या, काय प्रॉब्लेम. पण तुम्ही चुकून असं केलं, तुम्ही दिलं राम कोमा श्याम. हे मला सांगा, याची काय ॲडिशन होत असती का? राम श्यामची ॲडिशन थोडी होणार आहे. मग काय होणार सर? हे दोघं जोडले जाणार. राम आणि श्याम कॉनकॅट होणार, कारण प्लस यूज केलाय. प्लसचं काम असतं दोन्ही स्ट्रिंगला जोडा. जोडा म्हणजे कॉनकॅट करा, नंबरची ॲडिशन करा, स्ट्रिंगची कॉनकॅट करा. म्हणून हे काय आउट आलं? राम श्याम. तर स्ट्रिंग दिली तरी असं जोडते बरं का. असं जोडायचं काम करते. पण सर मी चुकून असं दिलं, मला लक्षातच नाही आलं, मी फक्त 100च दिलं, ह्याला दिलंच नाही. तर वायला व्हॅल्यू दिली का नाही? मग 100 अधिक वाय मध्ये काहीच नाहीये. काहीच नाही म्हणजे काहीतरी असतंय, बघायचंय. इफ आय रन दिस, यू आर गेटिंग आउटपुट व्हॉट गाईज? ऍड मिसिंग वन रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट वाय. हा डायरेक्ट एरर देतो तुम्हाला की भाई वायला कोण देणार व्हॅल्यू? गावातली माणसं बोलून आणायची, यायला व्हॅल्यू देईल. 2 पॅरामीटर घेतो आणि एकच आर्ग्युमेंट देतो. लक्षात ठेवा, फंक्शन कॉल करताना जी गोष्ट पाठवली जाते, फंक्शन कॉलिंग करताना जी गोष्ट पाठवतो आपण, त्याला आर्ग्युमेंट म्हणतो. आर्ग्युमेंट वी नीड टू पास. आणि इथून जे तुम्ही गोष्टी घेता याला म्हणतात पॅरामीटर. वी नीड टू गिव्ह.
ॲज पर आर रिक्वायरमेंट. हे 2 नाव वेगळे आहेत, तर पॅरामीटर याला आर्ग्युमेंट म्हणतात. सो इथं 1 आर्ग्युमेंट तुम्ही दिलंय. 2 द्या ना. 2 दिले. नाव कॅन यू चेक इट? आलं 300. पण मी तिसरा दिला चुकून. मला वाटलं चला तिसरा देऊ. आता पाहिजे किती 2 दिले किती 3? काय म्हणते बघा. एरर. म्हणजे 3 दिल्यावर एरर येणार आहे. 1 दिल्यावर एरर येणार आहे. का? मागतोय 2 देताय 1. मागतोय 2 देताय 3. हे असं चालेल का? असं चालेल का? नाही चालणार. अजिबात नाही चालणार. जेवढे मागितले तेवढे दे. मग कुठल्याही टाइपचे द्या. असं आहे का? नाही, नाही, नाही. इंटो दिला पाहिजे, स्ट्रिंग काहीही द्या हो. यू कॅन पास फ्लोट ऑल्सो. हे बघा 34.34, 56, 56. ओके. नाव याची सुद्धा ॲडिशन होईल की नाही? 90.9. सिंपल. त्या सगळ्यांना. सो एनी काइंड ऑफ डेटा यू कॅन पास टू दिस एक्स अँड वाय. एनी काइंड ऑफ डेटा. आणि जे काही इथं खाली तुम्ही केलंय ते एक्झिक्यूट होणार आहे. त्यात काय विषय नाही. कळते सगळ्यांना? सो पॅरामीटर यू कॅन पास एनी नंबर ऑफ पॅरामीटर. 2 पाठवा, 3 पाठवा, 50 पाठवा. अशी काही कंडिशन आहे का? नाही, नाही, एकच पॅरामीटर पाहिजे? नो. अशी काही कंडिशन आहे का? 2च पाहिजे? नो. कितीही पाठवा हो. कितीही. तिसरा वे फंक्शन लिहायचा. तो म्हणजे वी कॅन राईट फंक्शन दॅट इज समथिंग. पहिला बघितला आपण नॉर्मल फंक्शन, दुसरा बघितला पॅरामीटर, तिसरा फंक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू रिटर्न करतो. डिफाईन लेट्स से and I'm going to return something from here. Return 100. Look at this. Now this function is going to return a value, guys. Return value करण्यासाठी return लिहिणं खूप गरजेचं. Return a keyword is used to return a value. Return value म्हणजे काय? काहीच अवघड नाही. तुम्ही याला कॉल केला. कॉल केल्यावर काहीच आउटपुट भेटणार नाही बरं का तुम्हाला. ओ सर कसं काय नाही भेटणार? कॅन यू चेक इट? अहो इथं प्रिंट थोडी केलंय. प्रिंट केलं असं आलं असतं ना. हे प्रिंट नाही केलं, रिटर्न केलंय. रिटर्न म्हणजे हे याला भेटतं. याने याला स्टोअर करावं लागतं. सो यू हॅव टू स्टोअर दिस गाईस. कॅन यू चेक इट? आणि मग तुम्ही एक्सला प्रिंट करा. जे ॲड मेथडने फंक्शनने जे रिटर्न केलंय ते कशात जाणार? एक्समध्ये. नाव यू कॅन चेक आउट रिटर्न्ड व्हॅल्यू. रिटर्न्ड व्हॅल्यू म्हणजे फंक्शन जर रिटर्न केलं तर स्टोअर करणं गरजेचं आहे म्हणजे आहे. करावंच लागेल. करावंच लागेल. नाही केल्यावर आउटपुटच नाही. का करावं लागेल? रिटर्न झालेली व्हॅल्यू कशात तरी कॅच करावं लागेल ना. हे सिंपल आहे ना. जर तुम्हाला कोणी काही दिलं तर तुम्ही काय करता? त्याला कॅच करता की नाही हातामध्ये? का तुम्ही म्हणता, "होय, नसतो घेत मी." सिमिलर काइंड ऑफ दॅट. दिस ॲड फंक्शन इज गिव्हिंग समथिंग टू यू, रिटर्निंग समथिंग टू यू. सो वी हॅव टू कॅच इट ऑर नॉट इन वन व्हॅरिएबल, एनी काइंड ऑफ व्हॅरिएबल. तुम्ही घेऊ शकता की घ्यावं लागेल, घ्यावंच लागेल ना. घ्यावंच लागेल. असं नाही म्हणून जमत, नाही ना मी नसतो घेत, घ्यावंच लागेल. Are you getting my point? That is the third way, guys. Third way. What is the third way? Function is going to return something. No parameter. Function without parameter, and with the return value. Value is returning. Value is written. इथं आणखीन एक लाईन देतो मी. If a function is returning a value, function is returning a value, we should catch that value in a variable. कॅच करावीच लागेल. हा जर रिटर्न करत असेल ना व्हॅल्यू, कॅच करावीच लागेल. लक्षात ठेवा. वन मोर एक्झाम्पल. कधी कधी फंक्शन काही रिटर्न करू शकतो बरं का. हे बघा, डिफाईन लेट्स से गेट अँड नाव दिस फंक्शन इज रिटर्निंग समथिंग आधी अँड जावा. ऑब्विसली वी हॅव टू कॅच इट. कशी ती कॅच करा? मी नेम म्हणलं, गेट केलं कॅच, प्रिंट द नेम. हा व्हॅरिएबल काही असू शकतो, एक्स असू शकतो, नेम असू शकतो. नाव इफ आय रन आधी आणि जावा इज कनेक्ट. म्हणजे या फंक्शन आधी आणि जेव्हा दिलं, स्टोअर केलं, भेटलं. राईट. समटाईम हे असं पण करू शकतो बघा इथं, नेम इक्वल टू आधी आणि जावा. नाव इट कॅन रिटर्न नेम फ्रॉम हिअर. आता नेम रिटर्न केलं काय आधी आणि जेव्हा? एकच आहे ना. कारण नेम मध्ये काय तर तुम्हाला भेटणार काय? हे भेटणार काय? कारण या नेम मध्ये आहे आधी आणि जेव्हा. यू आर रिटर्निंग नेम. असं पण होतंय बरं का. इफ यू आर रायटिंग सम नंबर and you are returning number, guys.
आता इथून नंबर रिटर्न, नंबर काय 1000 कशात गेला या नेममध्ये आणि प्रिंट केला. कॅन यू चेक इट? तुम्ही रिटर्न केलाय नंबर. तुम्ही एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. हो, पण सर मी नेममध्ये स्टोअर केला. काही घे रे बाबा, इथं काही नसते. नंबर रिटर्न केला म्हणून काय इथं नंबरच द्यायचा असं थोडी असतंय. इथं तू आर जरी केलं असतं ना, तरी काय प्रॉब्लेम नाही. व्हेरिएबल आहे शेवटी तो. तुला नंबर भेटणारच आहे. आणि तू जरी नेम केलं, नेम पण भेटणार आहे. तो काय दिस काही रिटर्न करू शकता तुम्ही. सो नेम आणि नंबर दोन्ही पण रिटर्न केले तर करू शकता. नेम प्लस नंबर. आता हे कॉन्कॅट होऊन भेटेल तुम्हाला दोन्ही गोष्टी. ओके, नेम प्लस नंबर. नाऊ देर इज अ प्रॉब्लेम. हा म्हणत आहे भाई, नेमला नंबर कॉन्कॅट होत नाही ना. नेमला काय होत नाही कॉन्कॅट? नंबर. कारण हा बघा, हा नंबर आहे, हे नेम आहे, दोन्हीचा टाईप वेगळा आहे. दोघांना मी जोडण्याचा प्रयत्न करतोय, पण होतंय का? नाही. पण या नंबरला आपण स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केलं तर, इफ आय राईट str लाईक दिस फॉर द नंबर गाईज. आता हा नंबर नंबर नाही राहणार, हा स्ट्रिंग बनणार. काय बनणार? ह्या दोघांना तर कॉन्कॅट केलं जाईल काय बघ. आधी अँड जावा 1000. हे आधी अँड जावा झालं काय इथं? जेव्हा str लिहिलं नव्हतं, हा नंबर होता. str लिहिला, हा स्ट्रिंग बनला. मग नेम काय? नेम पण स्ट्रिंग भावा. आणि ही पण स्ट्रिंग बनलं बरं का. हो सर, कसं काय बनलं? आणि काय प्रूफ आहे तुमच्याकडे? हे काय प्रूफ? str of number, it is nothing but number will convert into नंबर कन्वर्ट झाला ना स्ट्रिंग मध्ये. सर का केलं तुम्ही असं? अहो एरर येत होता, हे दोघं जोडत नव्हते म्हणून. कशाला जोडायचे? असंच जोडायचे. माझी इच्छा झाली. तुमची नाही झाली नका जोडू. हे बरोबर की नाही? तुमची इच्छा नाही झाली जोडायची नका जोडू. जोडू वाटलं जोडा. जस्ट अंडरस्टँड द कॉन्सेप्ट, व्हॉट एव्हर यू कॅन रिटर्न. फक्त नेम रिटर्न केलं, नंबर रिटर्न केला, दोघं पण रिटर्न केलं, असं पण जमतं. आय कॅन रिटर्न समथिंग लाईक दिस ऑल्सो. लेट्स से डिफाईन, मी म्हणलं गेट परत एकदा. आय कॅन राईट लाईक दिस, रिटर्न 10 plus 20 plus 30. Can you check it? If I print, sorry, if I get and store this into x, बघा 10 plus 20 plus 30 याचा आउटपुट काय असणार आहे? Obviously 60. So we are getting 60 or not? We are getting 60 or not? 60. Can you check it? 10, 20 सगळंच रिटर्न झालं. असं पण करता येतं बरं का. यू कॅन राईट 10 plus 20, comma, let's say 100 minus 50, comma, 20 into 5, comma, something, I will write division 20 divided by 2. कोमा करून सेपरेटेड व्हॅल्यू सुद्धा रिटर्न करू शकता तुम्ही. आता 10 प्लस 20 किती? 30. 100 मायनस 50 50. 20 इंटू 5 100 आणि 20 डिवाइड बाय 2 10. हे सगळं एक्स मध्ये जाणार आहे. हे बघायचंय, हे बघायचंय. हे बघ, 10 प्लस 20 30. 100 मायनस 50 50. 20 इंटू 5 100 आणि 20 डिवाइड बाय 2 10. म्हणजे या प्रत्येक एक्झिक्युशनचा आउटपुट एकट्या एक्स व्हॅरिएबलमध्ये स्टोअर होत आहे, जे रिटर्न केलेलं आहे. जे रिटर्न केलेलं आहे. दॅट इज अ पॉवर ऑफ व्हॉट गाईज, रिटर्न. असं पण करता येतंय. अहो हेच काय, यू कॅन राईट समथिंग, लेट सपोज डिफाईन, लेट सपोज युजर मेथडला नाव दिलं फंक्शनला. अँड नाव आय एम रिटर्निंग फ्रॉम हिअर आधी. then I'm returning 23. Then I'm returning, let's say, something like this, date of birth of Adi. Then I'm returning something, address of Adi. Address of Adi. I'm returning gender of Adi. कळतंय? I'm returning, let's say, department of Adi. Salary of Adi. सगळं जमतंय. Call the user function. Store into one variable called, let's say, details मध्ये स्टोअर केलं. काही घ्या variables ना. And now I print details. Can you check it, guys? If I show you all data is coming or not, Adi, 23, date of birth, address, gender, डिपार्टमेंट, किती गोष्टी रिटर्न केल्या हो? 7-8 गोष्टी रिटर्न केल्या. असं पण जमतंय. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सो रिटर्न मी प्रत्येक वेळा म्हणजे वेने दाखवलं, याने करा, असं करा, असं करायचं, असं करा, एकच व्हॅल्यू करायची, एकच व्हॅल्यू करा. हे क्लिअर आहे सांगते सगळ्यांना. याला काय म्हणतात?
फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू. ओके. फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू, नो पॅरामीटर. आणि चौथं असतं ज्याच्यामध्ये दोन्ही असते बरं का, पॅरामीटर बिन रिटर्न व्हॅल्यू. इफ आय शो यू, हे बघा, एक फंक्शन आहे ॲड, याच्यात पॅरामीटर पण आहेत एक्स कोमा वाय. अँड नाऊ ॲड इज ऑलरेडी देअर. सॉरी, फंक्शन कीवर्ड आय एम युझिंग ॲक्च्युली. कधी कधी मी जावास्क्रिप्टमध्ये घुसतो, जावामध्ये घुसतो. नाव रिटर्न एक्स प्लस वाय. हे बघा, पॅरामीटर पण आहे, रिटर्न पण आहे, दोन्ही पण आहे. नाव कॉल द ॲड फंक्शन, पॅरामीटर द्या, दिले, रिटर्न केलंय, स्टोअर करा. लगेच स्टोअर पण करावं लागेल, प्रिंट करा. पॅरामीटर पण रिटर्न व्हॅल्यू. चल, CLS आलं का 300, 100-200 दिलं आणि ते 100-200 ॲडिशन होऊन रिटर्न आलं, स्टोअर केलं, प्रिंट केलं. दॅट इज व्हॉट पॅरामीटर, आणि दिस इज व्हॉट रिटर्न व्हॅल्यू. मग रिटर्न व्हॅल्यू कधी कधी अशी पण असू शकते, एक्स प्लस वाय कोमा एक्स मायनस वाय, हे बरोबर की नाही, कोमा एक्स इंटू वाय. आता मग दाखवलं मी, देन एक्स डिवाइड वाय, असं पण असू शकतं. लेट्स से आय एम गिव्हिंग सम नंबर 500 अँड समथिंग 20. द 520 ॲडिशन काय येणार आहे, 520 वजाबाकी 480 गुणाकार 10,000 आणि भागाकार समथिंग यू कॅन चेक आउट हिअर. आलं का, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, बरोबर की नाही. पॅरामीटर द्या, तुम्हाला त्याप्रमाणे व्हॅल्यू रिटर्न होऊन भेटेल. आता एकदा कॉल केलं, दुसऱ्या वेळा करा ॲड, इथून वेगळे व्हॅल्यू दिल्या, मी दिलं 300 आणि 30. आता याचा रिझल्ट डेफिनेटली वेगळा असेल, याला वाय मध्ये स्टोअर केलं मी, आणि नाऊ आय एम प्रिंटिंग वाय. आता जो रिझल्ट एक्स मध्ये कोणाचा रिझल्ट येणार, 500 आणि 20चा, जे काय ॲडिशन होईल, आणि वाय मध्ये 300 आणि 30चा. चेकआउट. हे बघ, 500 आणि 20 520, 300 आणि 30 330, 500 वजा 20 480, 300 वजा 30 270, 500 गुणिले 20 10,000, 300 गुणिले 30 9,000, 500 भागिले 20 25, 300 भागिले 30 10, 30 10 300. बरोबर की नाही. सो डिफरंट काइंड ऑफ आउटपुट वी कॅन स्टोअर गाइज ॲज पर देअर पॅरामीटर. तुम्ही जे पॅरामीटर देतात त्याच्यावर डिपेंड आहे ना हे, बरोबर की नाही. तुमचं पॅरामीटर आहे काय, यू हॅव टू फाइंड आउट दॅट. तुम्ही चेक करा पॅरामीटर काय आहे. हा कुठला टाईप, फंक्शन विथ पॅरामीटर अँड विथ रिटर्न व्हॅल्यू. पॅरामीटर पण आहे, रिटर्न व्हॅल्यू पण आहे, दोन्ही आहे, दोन्ही आहे. हे मेजर 4 टाईप आहेत मित्रांनो. फंक्शन मध्ये पॅरामीटर नसतो, रिटर्न व्हॅल्यू पण नसते. पॅरामीटर असतो पण रिटर्न व्हॅल्यू नसते. पॅरामीटर नसतो पण रिटर्न व्हॅल्यू असते. आणि इथं दोन्ही पण असतं. मग सगळ्यात जास्त कोणतं यूज होतं, सगळेच यूज होतात. बघा, परत मी सांगेल, ॲज पर दी रिक्वायरमेंट, म्हणजे कुठलं कधी यूज होऊ शकतं, लक्षात ठेवा. जिथं आपली आपली जशी रिक्वायरमेंट वाढेल त्यानुसार हे फंक्शन यूज होतात. क्लिअर आहे सगळ्यांना. इट इज टोटल डिपेंड ऑन आवर रिक्वायरमेंट. आता या रिक्वायरमेंट तुम्हाला हळूहळू कळतील कधी, प्रोजेक्टमध्ये. त्यासाठी प्रोजेक्ट करणं खूप गरजेचं आहे. पुढे चालून जे आपण प्रोजेक्ट करू तिथं तुम्हाला कळेल पॅरामीटर कधी घ्यायचं, रिटर्न कधी करायचं, रिटर्न कधी नाही करायचं, पॅरामीटर कधी नाही घ्यायचं. हे कधी कळतंय, प्रोजेक्टमध्ये कळतंय. आता काय कळून घ्यायचंय, हे असतंय कसं, एवढं जरी समजलं तरी बस झालं. कुठं यूज करायचं, दॅट इज डिफरंट पार्ट, विल कवर लेटर. एक कोणाला काय याच्यामध्ये क्वेश्चन, एनी क्वेश्चन गाईज रिगार्डिंग ऑल फंक्शन्स. ठीक आहे. यासाठी आपण इथंच ब्रेक घेऊ. ठीक आहे. यासाठी एवढाच पार्ट सगळेजण करून घ्यायचे आणि प्रकार एकदम फिट. आणखीन याचे वे आपल्याला पुढे बघायचे, एवढे संपले नाहीत, आणखीन वे आहेत. वी कॅन डिफाईन फंक्शन इन डिफरंट वे इन पायथन गाईज. आणखीन एक 5 ते 6 वे आहेत हे सोडून. सो टोटल 10 वेज आर देअर टू क्रिएट फंक्शन. व्हेरी बिग टॉपिक ॲक्च्युली. पुढल्या सेशनमध्ये होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही.
2 topics, 2 sessions we required for this. Okay. Any more thing, guys? ठीक है. Okay, guys. We'll stop here for today.